नक्कीच परवा दिवशी संध्याकाळी मी 2 तास त्या कुटुंबाचे म्हणजे बंधू असतील, त्यांचे आई-वडील असतील, बाकीचे सगळे पत्नी असेल, मुलं असेल, मी 2 तास त्या ठिकाणी होतो. की ते बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे एवढं गुंडांनी थैमान घातलेलं आहे आणि हे काही एका दिवसातलं झालेलं नाही. या 5-10 वर्षाचा हा काळ आहे, सत्तेचा काळ आहे आणि सत्ता असेल तर गुंड फोफावतात. आणि अशा गुंड लोकांना घेऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजकारण केलं आणि हे अतिशय इतकी गंभीर बाब झाली. त्या वाल्मिकीकरांना 32 खून करावेत. 2000च्या वर त्यांनी 3700 केसेस लोकांवरती दाखल केलेत. म्हणजे तुम्ही काय करायचं नाही. एखादा डॉक्टर खंडणी देत नसेल तर लगेच एखादी बाई सोडायची, विनयभंगाचा दाखल करायचा. म्हणजे एवढं महाभयानक म्हणजे बिहार काय म्हणतो आपण त्या अफगाणिस्तानमधलं कंदार, अफगाणिस्तान बी नाही कंदार, कंदार घडवलं आहे त्या बीडमध्ये अंगावर